नमस्कार. संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थी म्हणजेच दिव्यांग लाभार्थी असो, विधवा असो, ज्येष्ठ नागरिक, घटस्फोटित सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. प्रशासनाद्वारा वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. कागदपत्रे संजय गांधी विभागात जाऊन जमा करायची होती. अनेक लोकांनी कागदपत्रे नेऊन ही विभागामध्ये जाऊन जमा केलेली होती. परंतु तरी देखील त्यांना पैसे आत्ता जे वितरण झाले 31 जानेवारीला काही लोकांना खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत, तर काहींना नाही. त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. परंतु तुम्ही म्हणाल, की आम्ही तर कागदपत्रे नेऊन दिली होती, तरी देखील आम्हाला पैसे जमा झालेले नाही. तर ह्याचीच कारणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. सर्वात महत्त्वाची समस्या, पैसे न जमा होण्याची सर्वात महत्त्वाची समस्या, अडचण किंवा प्रॉब्लेम काय आहे याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. बघा मित्रांनो, अनेकांनी आपली कागदपत्रे ही तहसील कार्यालयात संजय गांधी विभागात जाऊन जमा केलेली होती, परंतु त्यांना पैसे जमा झालेले नाही आहेत खात्यावर. आपण काय करतो, कागदपत्रे नेऊन कर्मचाऱ्यांच्या हातात देतो. परंतु आपण ती कागदपत्रे दिल्यानंतर ती कागदपत्रे आपण त्यांच्याकडे जमा केल्याच्या संदर्भात आपल्याला त्यांच्याकडून पोचपावती मिळत नाही. म्हणजे आपण कागदपत्रे नेऊन दिली, पण त्याचं सबूत आपल्याकडे राहत नाही, काहीच प्रूफ, विटनेस काहीच राहत नाही. त्यामुळे ही लोकं काय करतात, आपण दिलेली कागदपत्रे त्यांच्या ड्रॉवरमध्ये तशीच महिन्यानी महिनं पडून राहतात. त्यामुळे आपल्या खात्यावर पैसे कसे जमा होणार? हे लोक आपण दिलेली कागदपत्रे ऑनलाईन सिस्टमवर, त्या पोर्टलवर अपडेट नाही करत, म्हणजेच अपलोड करत नाहीत. त्यामुळे आपल्याला पैसे कसे येणार? बरोबर आहे ना? आपण कागदपत्रे नेऊन दिली, यांनी तशीच ड्रॉवरमध्ये ठेवून दिली, कसे पैसे येणार? तर हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. तर ह्यासाठी तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा कागदपत्रे घेऊन जाणार त्यावेळेस त्यांना ठामपणे सांगायचं, ठणकावून, की ही कागदपत्रे आम्ही तुमच्या हातात आता आणून दिली आहेत. आत्ता ही कागदपत्रे तुम्हाला अपडेट करायची आहेत, तशीच ठेवून देऊ नका, नाहीतर नुकसान जे आहे ते आमचं होणार आहे. आणि त्यांना ठणकावून सांगायचं, की आता परत आम्हाला फेरी मारायला लागणार आहे की काय? परत आम्हाला यावं लागेल की? असं त्यांना विचारायचं, की आम्हाला आता परत इथे कार्यालयात येण्याची गरज आहे का? असं त्यांना मुद्दाम विचारायचं. आपल्या ह्या विचारण्यावरून त्यांना समजतं, की ही व्यक्ती जागृत आहे आणि ही व्यक्ती काय आपली पाठ सोडणार नाही आहे, या व्यक्तीचं काम पूर्ण होईपर्यंत. त्यामुळे कर्मचारी लोक हे समजून जातात आणि आपलं काम लवकर आणि वेळेत लक्ष देऊन करतात. मित्रांनो, तेथे जाऊन तुम्हाला बोलायचे आहे, तेव्हाच तुम्हाला तुमचा हक्क मिळणार आहे. आणि तुम्ही जर नुसते कागदपत्र नेऊन जमा केलीत, तिथे जाऊन काहीच बोलला नाहीत, मुकाट्याने निघून आलात, तुमचं काम होणं गॅरंटी नाही. तुमचं काम होईलच. कारण समोरची व्यक्ती ही आपली टेस्ट करत असते. आपण थोडंसं आक्रमकता दाखवली, की हे कर्मचारी लोक आपल्यावर लक्ष ठेवतात. आपण जर भोळेपणा दाखवला, तर हे लोक आपल्यावर दुर्लक्ष करतात. ह्यानंतरची दुसरी समस्या तुम्हाला सांगतो, की काही विधवा आहेत किंवा घटस्फोटित आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, ह्यांच्यासाठी सांगतो, वर्षातून एकदा हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो. हयातीचा दाखला त्याला म्हणतात, लाईफ सर्टिफिकेट. तर ज्या लोकांनी हे हयातीचा दाखला, लाईफ सर्टिफिकेट जर जमा केले नसेल, तर त्यांना देखील पैसे येणे बंद होतात. हे वर्षातून एकदा द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही जर जानेवारी महिन्यात, मागील वर्षाच्या जानेवारी महिन्यात जर हा हयातीचा दाखला जमा केला असणार, तर तुम्हाला पुढील वर्षात त्याच जानेवारी महिन्यात हयातीचा दाखला हा जमा करावा लागतो. तुम्ही जर हा हयातीचा दाखला नाही जमा केला, तर तुमचे पैसे बंद होऊन जातात. त्यामुळे तुम्हाला जर पैसे येत नसेल, बंद झाले असणार, तर जाऊन चौकशी करायची आहे, की तुमचे पैसे का बंद झाले आहेत, ते तुम्हाला सांगणार. आणि त्यांना चेक करायला लावायचं, की आमचे पैसे का बरं बंद झाले आहेत. त्यांनी चेक केल्यानंतर ते तुम्हाला सांगणार. मग तुम्हाला ते सांगणार, की हयातीचा दाखला तुम्हाला द्यावा लागेल, की हे कागद आणून द्या, ते कागद आणून द्या. तसं तुम्ही तो कागद नेऊन द्यायचा आहे. हे झालं हयातीच्या दाखल्याबाबत. तिसरी गोष्ट आहे दिव्यांग लोक. आता काही दिव्यांग लोकांना फक्त 1,500 रुपये मिळतात, दिव्यांग असून तरी, आणि काहींना 2,500 रुपये मिळतात. ते चांगलं आहे. परंतु ज्यांना 1,500 रुपये मिळत आहेत, त्यांनी कागदपत्रे जर नेऊन दिली नसेल, UDID कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र, तर त्यांनी लवकरात लवकर नेऊन द्यायचं आहे. आणि जर
मग अशी सांगितल्याप्रमाणे मी जर तुम्ही कागदपत्रे ऑलरेडी अगोदरच जमा केली असणार तरी देखील तुम्हाला हे 2,500 रुपये मिळाले नसेल, तर तुम्ही संजय गांधी विभागामध्ये जाऊन चौकशी करायची आहे. पुन्हा तुम्ही कागदपत्रे घेऊन जावा आणि त्यांना म्हणायचं की मी कागदपत्रे आणून दिली होती तरी देखील मला 2,500 रुपये आले आहेत. तुम्ही चेक करून पहा. तुम्ही अपडेट केली आहे की नाही? तुम्ही ऑनलाईन सिस्टमवर आमची कागदपत्रे अपडेट केलेली आहेत की नाही? आमची दिव्यांग म्हणून नोंद केलेली आहे की नाही? हे चेक करून आम्हाला सांगा मित्रांनो, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. हे तुम्ही करतील तेव्हाच तुम्हाला पैसे येणार 2,500. नाहीतर तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही आवाज उठवा, गप्प बसू नका. तिथे जाऊन तुमचा हक्कसाठी तुम्ही भांडा. काही हरकत नाही, काही होणार नाही. हे लोकं काहीच करू शकत नाही. त्यांना तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. ते काय करणार? काय बिघडवणार आहेत दिव्यांग लोकांचं? कायद्याने खूप मित्रांनो आपल्याला दिव्यांग लोकांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही बोललं पाहिजे. बोलल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. आवाज उठवल्याशिवाय काहीच मिळणार नाही. मित्रांनो, मी देखील एक दिव्यांग आहे. मी देखील 100% अंध आहे. मी देखील माझी कामं अशीच करून घेतो. त्यामुळे तुम्ही देखील, जरी तुम्ही विधवा, घटस्फोटित, ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग असाल, तर हे लक्षात ठेवा. तुम्हाला काही अडचण असल्यास, काहीही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला त्याचे उत्तर मी नक्की देईन. मित्रांनो, ह्या चॅनलवर तुम्हाला अगदी सत्य 100% सत्य माहिती मिळणार आहे. त्यामुळे साई सबुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. मी भेटतो तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.